कारण माझ्या भावांनो आता कमी असं 7 दिवस ते 8 दिवस झाले विकास भाऊच्या घरी थांबलो होतो. ते थोडं टेंटचं हे होतं आणि टेंट बी घेतलं नव्हतं. आणि मेन गोष्ट म्हणजे आपल्या विकास भाऊच्या साल्या घरी मोहितच्या घरी लग्न होतं त्यांच्या साल्याचंच मोठ्याल्या. तर त्याच्यासाठी त्याच्या लग्नात त्यांच्या घरी गेलो होतो. त्यात सगळं सामान पॅक केलं, सगळं झालं आणि टाईम काहीतरी झाला 8 8:30 झाले. आणि सोनूभाऊ बोलले की जास्तीत जास्त मी 9 वाजेपर्यंत तिथे येतो. तर तोपर्यंत मी सायकलवर सामान पॅक करतो. चला फटाफट सायकलवर सामान पॅक करून घेऊ कारण की निघणं पडते आज. ओके. तर भावांना आता आम्ही खाली आलो होतो आणि विषय काय झाला माहिती आहे काय, सायकलवर सगळं सामान पॅक केला कारण की अडी कचऱ्याची गाडी आली त्याच्यामुळे. आणि सोनभाऊ आले, सोनभाऊचा आम्ही वेट करत होतो. अब हमारा भाई जा रहा है यहाँ से अब वाराणसी घूमने के लिए. ठीक है, मेरे भाई को लाइक करो, फॉलो करो, इंस्टाग्राम पे भी करो, यूट्यूब पे भी करो. कम से कम 1 मिलियन पहुंचा दो मेरे भाई का. ठीक है भाई, बहुत परेशान भाई बस आप हमारे साथ रहो. और विकास भाई भी तो मेरे भी एक वीडियो में चले गए यार. 7 मिलियन पहुंचने वाले हैं. अरे भाई लोग यार कहाँ है ना, मिलियंस वाले, मिलियंस की बात हो रही है, 1000 नहीं पार हो रहा. 7 मिलियन यार वीडियो नहीं यार. वही पकड़ ले कैमरा में हवा मार. तो भाई लोग ये देखो हवा मार रहा होगी. तर भावांना सायकल आपली पूर्ण पॅकिंग केली आणि वेट खूप वाढलं सायकलवर. आपलं टेंटचं काहीतरी 2 किलो काहीतरी वजन आहे. बॅगमध्ये वजन वाढलं. विकास भाऊनं काहीतरी भाई वो क्या बनाया खाने के लिए, भाभी ने क्या बनाया खाने के लिए, चीज़ का नाम नमकीन बोलते हैं भाई. वो हमारी तरफ नहीं होता, कुछ नमकीन दिए है, वो वीडियो में आगे दिखाऊंगा आज भी. तो चलो निकलते. तर भावांनो सगळी तयारी झाली. ओके भाई चलते हैं. थैंक यू भाई, अच्छे से पहुंचना. ठीक है, सेफ जर्नी, सेफ राइड, सेफ लाइफ. अभी तो फिलहाल तो भाई सोलो ट्रैवलिंग है. सपोर्ट करो भाई को सपोर्ट कर लो प्लीज. सोलो राइड है भाई का, फर्स्ट सोलो राइड सच. और इतनी बड़ी राइड जिंदगी में कभी मैं महाराष्ट्र के बाहर नहीं निकला भाई. तो भाई जा ही नहीं रहा वापस. अभी निकला हूँ तो वापस जाने का कुछ प्लान नहीं है. हो सके गोवा के आगे भी डैश डैश लगा हुआ है, उससे आप समझ चुके होंगे. ये वीडियो इनके घर वाले जरूर देखें. भाई तो ये देखो अपना प्लान भाई लोग. चलो निकलते फटाफट क्योंकि ज़्यादा देर नहीं करनी चाहिए. सोलो राइड के लिए और विकास भाई और सोनू भाई प्लीज़ सपोर्ट बनाए रखिए, हौसला बढ़ाते रखिए. हाँ, जिस दिन हौसला कम पड़ा ना भाई उस दिन राइड. ओके, साइकिल बेच दी रही. कुछ कोई नहीं बोल सकते भाई आगे क्या होगा. ठीक है, तो चलो अभी निकलते हैं. ज़्यादा ठीक नाही होगा रेना भी. ओके बाय बाय बाय. भावांनो आता आपण निघलो सिटीच्या बाहेर. म्हणजे जे जिथं आपले विकास भाऊ राहत होते त्याच्या बाहेर निघलो आणि मॅप लावून दिला. पण विषय असा होता की आता एकटं ट्रॅव्हलिंग करायचं कसं मला तेच समजत नाही. थोडं प्रॉब्लेम येतील, थोडी नाही भाई खूप जास्त प्रॉब्लेम येतील, पण तरी काही विषय नाही. जर काही जेवढा काही मी एवढा मोठा विचार करला आहे तर मित्रांनो आपल्याला आता 1 घंटा लागला कमी जास्त लखनौच्या बाहेर निघाले. 1 घंटा सॉरी अर्धा तास, हां 40 मिनटं कमी जास्त लागले असतील लखनौच्या बाहेर निघाले. आणि आता आपण लखनौच्या बाहेर निघलो. तर हा आपल्या वर दिसता पूर्वांचल एक्सप्रेस वे आहे. हा सोडून द्यावा लागते आपल्याला, हा नाही घ्यायला लागत. आणि समोरचा एक हायवे तो पण सोडून द्यावा लागते कारण की सोलो राईड म्हणलं ना तर थोडं सेफ हेच करावं लागेल कारण की फर्स्ट टाईम राईड करतो आहे. एकट्याला थोडं जाम जाऊ शकते. आम्ही दोघंजण होतो, आम्ही पूर्वांचल एक्सप्रेस वे घेतला होता पण सध्या नाही घेऊ शकत. तर भावांना आपण लखनौच्या थोडं समोर आलो आणि जॅकेट काढलं. लई गरमी होत होती, ऊन तर पुरायला द्यायच्या ना. असा काही रस्ता आणि एकटं ट्रॅव्हलिंग करायला लई बोर वाटलं मला. बोर म्हणजे एवढं बोर न केलंच तरी काही विषय नाही. चला 4 ते 5 दिवस झाले विकास भाऊच्या घरी थांबेलो. थोडं बोर वाटत आहे आता, बोरिंग वाटत आहे कारण की रस्ता काढणं एकटेले जाता. पण असं डायरेक्ट असं ओपन माइंड वाटत आहे आता सध्या कंडिशनले कारण की रस्ता आणि मी आणि रस्ता बस, दुसरं काहीच नाही आता. कारण काही इकडे काही कोणी मला ओळखत नाही, काही मी कोणाला ओळखत नाही. फक्त इकडे जागा पाहायच्या, इकडले हे पाहायचे लोक, सगळं एक्सप्लोअर करायचं, तुम्हाला सांगायचं, कॉन्टेंट क्रिएट करत राहायचं, तुम्हाला सांगायचं, बस एवढंच आता. तर मित्रांनो सपोर्ट करा कारण की सोलो ट्रॅव्हलर वाटू राहिलं मध्ये की हार्ड आहे म्हणून. बघा आता तुमच्या दृष्टिकोनमधून तुम्हाला काय वाटते ते पण सांगा कारण की सोलो कोणी घराबाहेर एकटं निघाले पण विचार करते बरोबर. आणि मी पण महाराष्ट्राबाहेर आतापर्यंत गेलो नव्हतो.
आता महाराष्ट्राच्या बाहेरच नाही, आता सगळंच काही फिरून राहिलो. हिंमत आहे एक की नाही 100% मी करून दाखवेन. भारी तर जाईनच, अडचणी येतीनच. तुम्ही आहेच माझ्यासोबत आता जुळलेले, तुम्हाला पण दाखवतो काय काय अडचणी येतात, कसं कसं काय काय. तर कारण कॅमेरा कुठं आपलं बंद राहीन असं होऊ नाही शकत. ठीक आहे. हर हर महादेव मित्रांनो. मित्रांनो आता लखनौपासून कमी जास्त आलो 30 ते 40 किलोमीटर पुढे आलो आणि हायवे लागला मोठा. याच्यावर काही खायला पण भेटत नाही, काही नाही. 1-2 हॉटेल होते, त्याच्यावर विचारलं तर ते म्हणले की नॉनव्हेज आहे, व्हेज नाही. तर बघू आता पुढे काय होते. येतं पण मजा येऊ राहिली, गाडी टेन्शन नाही. सोलो ट्रॅव्हलिंग एक नंबर बेस्ट ट्रॅव्हलिंग. तर मित्रांनो आता हायवेन चाललो होतो आणि अडी हॉटेल दिसली, बघू शकता. आता अडी पाहू काय होते, तिथं काय भेटते खायला. त्याचे समोसे की प्राइस कितने? 7 रुपये एक. 7 रुपये का एक. ठीक. और भजिया कैसी थी? भुजिया 10 की. 10 की. चाय? चाय 10 की. चाय भी 10 की. आपको लड़की कुल्हड़ की. ठीक आहे, एक समोसा और एक चाय कर दीजिए. तर मित्रांनो एक चाय घेतो आणि एक समोसा घेतो, कारण की भूक तर लई लागली आहे सध्या. सध्या एवढंच तरी आतापर्यंत काही भेटलंही नव्हतं. चला घेऊया. बघा आला समोसा, एक चाय येईन आता. चला पटापट नाश्ता करतो मित्रांनो. मागे जे हॉटेल होते त्या हॉटेलवरती नाश्ता वगैरे केला आणि समोर आलो आणि पुढे आपल्या पूर्वांचल एक्सप्रेसवे आला की तो वरून चालला, आपण खालून चाललो त्याच्या. कारण की आपल्या ते पूर्वांचल एक्सप्रेसवे हा इग्नोर करायचा होता, त्याच्यावर जायचंच नव्हतं, स्किप करला तो रस्ता. हे पहा वर, कारण की या हायवेहून जाणं म्हणजे लय आफत आहे. आणि ते पण सायकल घेऊन तर मग तर अजून पण. आम्ही दोघं जण लय परेशान झालो होतो, गणेश भाऊन मी या हायवेवर गेलो होतो. लय डेंजर रस्ता आहे ना, उतरायला रस्ता ना, चढायले ना, थांबायले कोणत्याच गोष्टीसाठी रस्ता नाही. चला काही विषय नाही, याच्या खालून म्हणजे बाजूबाजूनच चाललो आपण, जास्त काही दुरून नाही चाललो. फक्त हा पूर्वांचल नाही घेऊन आलो, पूर्वांचलच्या साईडनं निघून आलो. मित्रांनो थोडं बोरिंग तर वाटत आहे, पण काही विषय नाही. चला चालू आहे आपला प्रवास, तरी पण बघू काय होते जरा आता पुढे. भाऊ आले, ते म्हणले की नाश्ता घ्या म्हणून, त्यांच्याकडून त्यांना नाश्त्याला काही धन्यवादसाठी. ठीक आहे, तो चलो अभी निकल द्या आगे. आता हे दुसरी ते तिसरी सिटी लागली आपल्याला, की त्याच्यातून आपण पुढे चाललो वाराणसी साईडला. आणि वाराणसी काही 240 किलोमीटर राहिली. सकाळी 280 होतं, आता 240 राहिलं. 280 की 290 होतं, काहीतरी 40-50 किलोमीटर आपण काढलं. आणि रस्ता बी चांगला आहे, आता काही विषय नाही. फक्त जास्त करून गाव येऊ राहिले. गाव हे थोडी सिटी येते, थोडं गाव येतात, थोडी सिटी येते. हे बघा कमी जास्त हे ते. बघा मस्त खाली रोड आहे. आणि विषय फक्त एवढा दूर आला की लय बोर मार राहिला सध्या. कारण सोलो ट्रॅव्हलिंग थोडं सकाळपासून तुम्ही म्हणतात तू एवढा वेळ बोलला सोलो ट्रॅव्हलिंग. विषय असा आहे की एकट्या सवय नाही मला एवढी राईड मारायची किंवा हे करायची. एकट्याने जास्त मारेल नाही, कारण की 2 व्हीलरमध्ये आणि याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक राहतो सोलो ट्रॅव्हलिंगमध्ये. जाऊ द्या असो, पण एक जिद्द आहे की नाही 100% मी करून दाखवेन म्हणून. भाऊ आता काय होते. तर भावांनो आता आम्ही वाराणसीला चाललो होतो आणि हा रस्ता बघू शकता.
या रस्त्याने समोर जात होतो आणि दादा दुकान दिसलं, यांना म्हणला मी रातभर इथं रेस्ट करतो. ते म्हणले काही विषय नहीं. तो भैया जी बोले कोई बात नहीं, इधर आप सो सकते हो खटिया पे आराम से. भैया जी थैंक यू सो मच. और आपने जो पुणे का जो नंबर दिया भाई का जो पत्रकार है उनके लिए भी धन्यवाद. तर भावांनो यांनी एक पत्रकार आहेत आपले पुण्यातले, सुहास नाव आहे त्यांचा नंबर दिला आणि त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट झाला. ते जर म्हणले कुठे महाराष्ट्रात असो किंवा महाराष्ट्राबाहेर असो कुठे बी असो अडचण आली तर नक्की सांग, कारण की त्यांचे कॉन्टॅक्ट खूप लांबपर्यंत आहे त्याच्यामुळे. तर चालते असं आता कसं कॉन्टॅक्ट वाढत जातात. ते बरं झालं यांच्याजवळ थांबलो आणि हे झालं म्हणून. चला मित्रांनो आता थोड़ा आराम करतो आणि लगेच वीडियो. तो कभी हम लोग आए भंडारे में और भाई बोल रहा है एक जूता यहाँ पे उतार दो और एक साइड में साथ में लेके चलो. तो चलो ठीक है, तो साइड में एक जूता उतार लेते हैं. ठीक है, ये देखो उतार लो. ठीक है, कोई बात नहीं. तर मित्रांनो साईद आता देवाचा इथं भंडारा आहे आणि इथं आलो मी आणि तिथं त्या दादाजवळ थांबलो. त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि भाऊ आपल्याला इथं घेऊन आले भंडारा खायसाठी, होऊ शकता. तर भाऊनं आता भंडाऱ्यामध्ये जेवण केलं, होऊ शकता तिकडे समोर भंडारा. आणि बघा एक बूट इकडे काढला आणि एक बूट तिकडे काढला, कारण की चोरी नाही गेला पाहिजे म्हणून. हे इकडली यूपी मधली नवीन टेक्निक जी आपल्याला भाऊनं सांगितली. भाई आप क्या ऐसे करते शादी में? मैं तो ऐसा करता हूँ भाई, बाकी को नहीं पता. बहुत बढ़िया भाई, क्योंकि सही है भाई. बोले नए नए जूते जाने नहीं चाहिए भाई, इसके वजह से ऐसे उतार दो. तो कोई बात नहीं, चलेगा भाई. तब भी गया नहीं 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 मैं एक देखा, एक इधर है एक उधर पड़ा हुआ है. हाँ हाँ जा ही नहीं सकता, ओके लगना भी नहीं ले जा. हो बरोबर बरोबर. तो चलो भाई फटाफट केलं आणि इकडे आलो आणि हे बघू शकतात आपली स्लिपिंग बॅग हे लावलं आता आणि झोपलो होतो. ते बघा ते भिंतीच्या तिकडल्या साईडला जे होतं जिथं आपण परमिशन काढली होती, पण ते बोलले तिथं नका झोपू, तुम्हाला इथं जागा देतो. हे बघा अशी जागा आहे आणि इथं झोपायसाठी बघा समोर घर. तर मित्रांनो असं काहीतरी व्यवस्था झोपायची आणि सोलो ट्रॅव्हलिंग एक नंबर बेस्ट. ओके, आणि एवढंच म्हणणं आहे फक्त. जर व्हिडिओ चांगला वाटला इथपर्यंत आले, जर चांगला वाटला असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा. ठीक आहे, हर हर महादेव मित्रांनो, असा सपोर्ट राहू द्या.